नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बिग कॅम्प स्टडीमध्ये। तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे। तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCचे मित्रांनो 225 जागेसाठी वॅकन्सी निघालेली आहे। तर सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे, तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला नंतरचे जे नोटिफिकेशन मित्रांनो MPSCचे येतात, सरळ सेवेचे येतात, त्याचं सर्वात अगोदर तुम्हाला मित्रांनो नोटिफिकेशन येईल। तर पहा, सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार आरोग्य सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट अ साठी मित्रांनो या जागा आहेत, म्हणजे क्लास 1 साठी आहेत। या संवर्गातील पदभरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत। तर मित्रांनो 225 जागेसाठी ही भरती निघालेली आहे। जागा 225 आहेत। तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्याच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तर त्यांच्यासाठी मित्रांनो ही माहिती महत्त्वाची असू शकते। तर तुमच्यासाठी मित्रांनो जरी ही माहिती महत्त्वाची नसेल, तर नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी, नेक्स्ट जी जाहिरात आहे तीही तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते। त्यासाठी चॅनलला आताच मित्रांनो सबस्क्राईब करा। पहा, 200 प्रवर्गानुसार इथे जागा दिलेल्या आहेत। अनुसूचित जातीसाठी 40 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 19 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 9 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी मित्रांनो 9 जागा आहेत, तर भटक्या जमाती क साठी 7 जागा आहेत, भटक्या जमाती ड साठी 4 आहेत, विशेष मागास प्रवर्गासाठी 7 आहेत, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी 23 जागा आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 22 जागा आहेत, इतर मागास वर्गासाठी 55 जागा आहेत, एकूण आरक्षित जी जागा आहेत 195 जागा आहेत, तर अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 30 जागा आहेत, तर एकूण पदे 225 आहेत। तर मित्रांनो पहा, एकूण 225 जागासाठी ही जाहिरात निघालेली आहे। तर अर्ज जो सादर करण्याचा दिनांक आहे, तर तुम्हाला दिनांक 21 जानेवारी 2025 रोजीपासून मित्रांनो फॉर्म भरण्यास सुरुवात होईल। तर लास्ट डेट आहे दिनांक 10 फेब्रुवारी 2025 असेल। तर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी इथे दिलेल्या आहेत, तर ते तुम्ही मित्रांनो वाचून घेऊ शकता। तर सर्व जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण घेणार आहोत। खेळाडू आरक्षणाबद्दल ही माहिती इथे दिलेली आहे। तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जे मित्रांनो अशा ज्या जागा निघतात जे तुम्हाला माहिती नसतात मित्रांनो, त्याची तुम्हाला माहिती होत नाही आणि तुम्ही फॉर्म भरण्यापासून मित्रांनो वंचित राहू शकता। तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व मित्रांनो नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत मिळतील, ज्या जाहिराती निघतात त्याची। तर पहा, वेतन श्रेणी यासाठी ₹67,700 ते ₹2,08,700 अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते असतील। तर मित्रांनो गट अ साठी म्हणजेच क्लास 1 साठी ही पोस्ट जागा निघालेल्या आहेत। तर पात्रता यासाठी भारतीय नागरिकत्व आहे। तर वयोमर्यादा पहा, वयोमर्यादा जो आहे तो गणन करण्याचा दिनांक 1 मे 2025 आहे। तर किमान जे वय आहे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी 19 वर्ष आहे येथे किमान, आणि कमाल वय जे आहे ते अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 38 आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 43 वर्ष। तर प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी अराखीव आणि मागासवर्गीय यांच्यासाठी दोन्हीसाठी मित्रांनो 43 वर्ष आहे। तर माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजशिष्ट अधिकारी यांसाठी सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष असेल। तर मित्रांनो दिव्यांग उमेदवारासाठी 45 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे। तर महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना 10 वर्षापर्यंत उच्च वयोमर्यादा लागू नाही। तर शैक्षणिक अर्हता आणि अनुभव पहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो शैक्षणिक अर्हता, तुम्ही हा फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो इलिजिबल आहात का, त्याची मित्रांनो शैक्षणिक अर्हता पहा। passes MBBS degree of a statutory university or any other qualification specified in the first schedule or second schedule to the Indian Medical Council Act 1956. तर passes a postgraduate degree of a statutory university in any clinical subject or the qualification specified in the first or second schedule to the Indian Medical Council Act 1956. तर or any other qualification recognized as equivalent thereto by the Medical Council of India. तर मित्रांनो एनी येथे दिलेलं आहे, एनी अदर क्वालिफिकेशनमध्ये मित्रांनो तुमचं जे रिकग्नाइज्ड ॲज अ इक्विव्हॅलेंट थेटो जे आहे, तर त्याच्यामध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया हे लागेल। तर शासनपत्र सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक, तर इथे दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजीच्या पत्राने खालीलप्रमाणे अभिप्राय प्राप्त झाले आहेत। तर खालील क्लिनिकल विषयातील पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे। तर मित्रांनो याची ही जी आहे खालील हे जे दिलेले आहे क्लिनिक विषयातील पदव्युत्तर पदवी ही ह्याच्यामध्ये मित्रांनो आवश्यक आहे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी। तर अनुभव पहा यासाठी दिलेला आहे, पासेस एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन हॉस्पिटल ऑफ
not less than 5 years, out of which minimum 3 years experience of working in any hospital having minimum capacity of 30 beds. तर मित्रांनो 30 बेडचा gained after acquiring qualification mentioned in 9.1 1 and 2 above. तर वरी दिल्याप्रमाणे. तर येथे पहा शासनपत्र सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक तर दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजीच्या पत्रान्वये प्राप्त अभिप्रायानुसार खालीलप्रमाणे अनुभव आवश्यक आहे येथे दिलेला आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता. तर शैक्षणिक अर्हता गणन करण्याचा दिनांकाबद्दल येथे माहिती दिलेली आहे. तर निवड प्रक्रिया पहा यासाठी कशी होणार आहे. येथे कर्तव्य जबाबदाऱ्या पदाच्या कर्तव्य जबाबदाऱ्या मित्रांनो हे संकेतस्थळ येथे दिलेले आहे, याच्यावरती असेल. तर पहा निवड प्रक्रिया कशी होईल. तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलण्याकरिता पात्र असणार नाही. तर जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज मित्रांनो सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. तर अर्ज जर मित्रांनो जास्त जर आले तर तुमची चाळणी परीक्षा होईल आणि नाही जर आले तर मित्रांनो थेट तुमची मुलाखतीद्वारे निवड होईल. तर चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास अर्हता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. तर चाळणी परीक्षा जर घेण्याची निश्चित झाले तर झाल्यास अर्हता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. तर चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी लागू झाल्यास तर चाळणी परीक्षेची घेण्याची निश्चित जर झाले तर आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल अभ्यासक्रम आणि इतर बाबी परीक्षेचे माध्यम. तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नंतरची तुम्हाला अपडेट माहिती भेटेल. तर पहा चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल. तर मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल. तर मित्रांनो तुम्हाला मुलाखतीमध्ये किमान 41% नाहीतर त्याच्याहून जास्त तुम्हाला गुण मिळवायचे आहेत. तर पहा अर्ज करण्याची पद्धत येते तुम्हाला माहीत असेल, MPSCची प्रोफाईल तयार करायची आणि त्याच्यामध्ये मित्रांनो हे डॉक्युमेंट अपलोड करायचे. तर पहा यासाठी मित्रांनो जे महत्त्वाचे पॉईंट आहे त्याच्यामधला फक्त एक आता शुल्क, परीक्षा शुल्क यासाठी अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 719 रुपये परीक्षा शुल्क असेल. तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 449 रुपये फीस असेल. तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत, 225 जागा आहेत तब्बल. क्लास 1च्या मित्रांनो या जागा आहेत. या क्रायटेरियामध्ये जर बसत असाल तुम्ही तर नक्की मित्रांनो तुम्ही फॉर्म भरा आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशी जे नोटिफिकेशन MPSCचे सर्व सेवेचे येत असतात तर त्याची मित्रांनो सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. तर पाच सर्वात अगोदर तुम्हाला माहिती दिलेली आहे. आजच मित्रांनो 17 जानेवारी 2025 रोजीच मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओला माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.